नमस्कार. आज आम्ही भेट दिली फुलगाव येथील शनी मंदिराला. पुणे जिल्ह्यातील फुलगाव हे गाव भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि शांत नैसर्गिक वातावरणासाठी ओळखलं जातं. फुलगाव येथील शनी मंदिर स्थानिक आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या मंदिराचा स्थानिक पातळीवर विशेष महत्त्व आहे आणि शनिदेवाच्या भक्तांसाठी हे श्रद्धास्थान देखील मानले जाते. या मंदिराचा अचूक ऐतिहासिक संदर्भ फारसा ज्ञात नसला तरी स्थानिक पातळीवर शतकानुशतके शनिदेवाची पूजा होत असल्याचे मानले जाते. हे मंदिर गावकऱ्यांच्या योगदानातून विकसित झालेले आहे. मंदिरात शनिदेवाची आकर्षक मूर्ती आहे. तसेच हनुमान मंदिर देखील त्यात स्थापन करण्यात आलेले आहे. मूर्ती ही काळ्या पाषाणाची असून भक्त त्याला तेल आणि काळी उडीद अर्पण करतात. शनिवारी येथे भक्त मोठ्या संख्येने येऊन तेल आणि काळे वस्त्र अर्पण करतात. या दिवशी विशेष पूजा आणि होमहवन केले जाते, ज्याला महाराष्ट्रभरातून लोक येतात. पण मंदिराचा परिसर अतिशय शांत, स्वच्छ आणि हिरवाईने नटलेला आहे. भक्तांसाठी बसण्याची आणि ध्यानधारणेची सोय अतिशय उत्तम प्रकारे उपलब्ध आहे. गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार शनिदेव फुलगावच्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांच्या अडचणी देखील दूर करतात. मंदिरात जाण्यासाठी रस्त्याची अगदी चांगली व्यवस्था आहे. वाहनतळ, पिण्याचे पाणी आणि प्रसाद वितरणाची सोय देखील उपलब्ध आहे. भक्त आपली समस्या सोडवण्यासाठी, मनशांतीसाठी येतात. मंदिराचा परिसर आणि आध्यात्मिक वातावरण भक्तांना ताजेतवाने अनुभव देतात. तसेच पुणे जिल्ह्यातील फुलगाव हे भीमा नदीच्या काठावर वसलेले असून हे ऐतिहासिक घटनेनुसार कमानी घाट आणि हत्ती घाट म्हणून देखील ओळखला जाणारा एक प्राचीन घाट आहे, ज्याचे बांधकाम पेशव्यांच्या काळात झाले असल्याचे मानले जाते. घाटात दगडी कमानी, मजबूत भिंती, बुरुज आणि दगडी जिने आहेत, ज्यामुळे तो किल्ल्यासारखा भासतो. दगडांना लोखंडी पट्ट्यांनी जोडण्याची कळसूत्री पद्धत येथे वापरली गेलेली आहे. या घाटाचा उपयोग हत्ती आणि इतर प्राण्यांना नदीतून सहज प्रवेश आणि स्नानासाठी करण्यात येत असे, म्हणूनच त्याला हत्ती घाट असेही म्हणतात. दुसरे बाजीराव पेशवे यांनी 18व्या शतकात फुलगावचा इतिहास विरंगुळ्याच्या ठिकाण म्हणून केला होता. येथे सरदारांसाठी वाडे, बाजारपेठ आणि 12 बलुतेदारांसाठी सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच आज कमानी घाट दुर्लक्षित अवस्थेत आहे आणि त्याचे संवर्धन आवश्यक आहे. स्थानिक ऐतिहासिक प्रेमी आणि संशोधक या वास्तूच्या जतनासाठी प्रयत्नशील असतात. भेट देण्यासाठी फुलगाव पुणे नगर रस्त्याजवळ आहे आणि आळंदी फाट्यापासून सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. घाट पाहण्यासाठी फुलगावातील श्री शनैश्वर मंदिराजवळून नदीकडे जावे लागते. कमानी घाट हा फुलगावातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे, ज्याचे संवर्धन आणि जतन भविष्यातील पिढ्यांसाठी आवश्यक आहे. एकदा या ठिकाणाला आवर्जून भेट द्यावी. तसेच आजूबाजूच्या वातावरणात तुम्ही पाहू शकता, नदी भरभरून वाहत असते. जवळच तुळापूर हे ठिकाण सुद्धा आहे. संभाजी महाराजांची समाधी म्हणून या ठिकाणाला ओळखलं जातं. वडूखुर्द आणि तुळापूर अगदी जवळजवळ असून ऐतिहासिक संदर्भ देत संभाजी महाराजांच्या समाधीचे काही अवशेष तिथे आढळून येतात. तसेच तुम्ही इथं पाहू शकता, कमानी घाटात येण्यासाठी केलेला हा अतिउत्तम असा मार्ग आहे, पण त्याची अवस्था सध्या अगदी दुर्लक्षित